नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की फळमाशी. आपण जर बघितलं तर फळमाशीच्या अनेक समस्या आपल्याला जाणवतात आणि फळमाशीमुळे टरबूज पिकामध्ये जे होणारं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एक गोष्टीकडे बारकाईने जर लक्ष दिलं असेल तर फळमाशी ही प्रत्येक फळावरती आपल्याला बसताना दिसते. म्हणजे फळ कोणतंही असो. आता माझ्या मागे जे डाळिंब आहे, डाळिंब असो, मोसंबी असो, तुमचं कोणतंही फळ असो, टरबूज असो, टोमॅटो असो, याच्यावरती फळमाशीचा प्रकोप आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. परंतु हा प्रकोप थांबण्यासाठी अनेकदा आपण काय करतो माहिती आहे का? तर अनेक उपाय आपण त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण तो उपाय कशाप्रकारे केला पाहिजे, ते कोणते प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये आहेत आणि चांगले रिझल्टचे प्रोडक्ट कोणते आहेत? कारण की आपण काय माहिती आहे का, एखाद्या शेतकऱ्यांना म्हणजे किंवा आपण एखादा व्हिडिओ जर बनवला आणि त्या एखाद्या व्हिडिओमध्ये कंपनीचं जर नाव घेतलं तर त्या कंपनीचा प्रचार केल्यासारखं होतं. त्यामुळे ते टाळण्याचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय. शेतकरी मित्रांनो, आपण जो कोणते प्रोडक्ट वापरायचे हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रोडक्टचं नाव घेतल्याशिवाय सुद्धा चालत नाही. कारण की आपल्याला कसं कळणार की आपण नेमकं काय वापरलं पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता बघूया की त्याच्यावरती उपाय काय आहेत ते. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर टोमॅटो पिकामध्ये सुद्धा फळमाशीच्या प्रकोपामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर हे नुकसान टाळण्यासाठी आपण फळमाशीवर नियंत्रण मिळवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर टरबूज पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माशीचा प्रकोप होतो आणि होणारं जे नुकसान आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, या फळमाशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला अनेक उपाय करावे लागतात, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येईल. मित्रांनो, यासाठी आपण काय करू शकता माहिती आहे का, की आपण ज्या मार्केटमध्ये मक्षिकाच्या गोळ्या भेटतात त्या मक्षिकांचा वापर आपण करू शकता. आता राहिला प्रश्न की मक्षिका कोणत्या वापरल्या पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, आपण मक्षिका वापरत असताना नक्कीच आपण पाटील बायोटेक कंपनीची जी मक्षिका नावाने जे गोळी आहे तर तिचा वापर आपण करू शकता. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला ट्रॅप वापरण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. परंतु मी शेतकऱ्यांची बचत होण्यासाठी आपल्याला एक सल्ला देईल, की आपण बिसलरीमध्ये सुद्धा या गोळ्या ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता. कारण की एका ग्लासची ₹10 किंमत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला मिळणाऱ्या फ्रीमधील जे आहेत, आता ही जी बिसलरी आहे, तर ते बिसलरीमध्ये ती गोळी कशी ठेवायची याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ बनवून सांगेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.